आज मी मार्केटमधून सुका कोलमा घेऊन आलेले. उन्हात जो वाळवलेला असतो, जो स्टोअर करून आपल्याला ठेवता येतो आणि आपण ज्यावेळी करायचं आहे त्यावेळी काढून आपल्याला जितकं पाहिजे तितकं आपण करू शकतो कधीसुद्धा. आणि आता मी आज बटाटा आणि आमसूल घालून असा आंबट तिखट असा कोलमा केलेला आहे. एकदम टेस्टी आणि मस्त लागतो हा. एकदम चांगली रेसिपी आहे. तुम्ही जर करत नसाल सुका कोलमा तर या पद्धतीने करून पहा. एकदम छान असा चिंचसुद्धा घालू शकता तुम्ही आमसूलच्या ऐवजी आणि एकदम छान आंबट तिखट असा कोलमा हा बनतो. घरी भाजीला काही करायला नसेल त्यावेळी आपण हे करू शकतो. कोलमा भाकरीसोबत एकदम टेस्टी लागतो. नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इथे मी तव्यामध्ये पहिला कोलमा जो सुका होता तो एक घेतलेला आहे थोडा आणि चांगला असं फ्राय करून घेणार आहे. चांगला लो फ्लेमवरती आपल्याला 10 मिनटं असा चांगला खरपूस असं तांबूस कलर होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत छान डार्क असा गुलाबीसर कलर यायला पाहिजे. आणि असं एकसारखा हलवत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे 10 मिनटापर्यंत. आणि याच्यामध्ये थोडे थोडे छोटे मासळी पण आहेत. आणि हा चांगला भाजल्यानंतरच आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे, निवडून पाकडून असा घ्यायचा आहे. आणि पहिला चांगला हा फ्राय करून घेणार आहे. आणि हा 10 मिनटातच चांगला असा कलर चेंज पण झालेला आहे आणि कुरकुरीत थोडासा झालेला असतो 10 मिनटामध्ये. आणि तसं झाल्यानंतर चांगला भाजल्यानंतरच आपण हा प्लेटमध्ये थोडा काढून घ्यायचा आहे. आणि मी एका चाळणीनं चाळून घेणार आहे. तुम्ही पाकडून जरी घेतलात सुपामध्ये तरी चालेल. आता हे असं चांगलं मी चाळणीत चाळल्यामुळे चांगलं सगळं निघतं, घाण कचरा वगैरे असेल त्याच्यातला आपल्याला निवडून घ्यायचं आहे पूर्ण. आणि ह्याच्यात जे मासळी आहेत त्याचे असे जे थोडेसं पुढचे टोक आहेत तोंडाचे ते काढून टाकलेले आहेत, साफ केलेले आहेत. मी सर्वच छोटी मासळी आहेत अशी मी कट करून साफ करून घेतलेली आहेत. आणि याच्यासाठी 4 कांदे घेतलेले आहेत. 4 कांदे घ्यायचे आहेत, लांब लांब असे चिरून घ्यायचे आहेत. कांद्यामुळे जास्त अशी टेस्ट येते ह्या मासळी हा सुका कोलमा करताना. आणि 4 चांगले लांब कांदे चिरून घेतलेले आहेत. आणि पॅनमध्ये मी लोखंडी तवाच घेतलेला आहे. एकदम छान असा टेस्ट येते लोखंडी तव्यामध्ये केल्यामुळे, म्हणून मी हा कोलमा परतणार आहे तो लोखंडी ह्या तव्यामध्येच परतणार आहे. आणि हे 4 कांदे चांगले फ्राय होऊ द्यायचे आहेत लो फ्लेमवरती चांगले. आणि तोपर्यंत इथं मी बटाट्याचं साल काढलेला आहे, कच्चाच बटाटा घेतलेला आहे. आणि आता असा हा आडवा उभा करून अशी लांब काप करून घेणार आहे. बटाटा घातल्यामुळे छान टेस्ट येते कोलम्याला आणि चांगलं वाटतं. कोलम्यासोबत बटाटा हा खायला छान चांगला वाटतं. आणि आता हे अशी लांब लांब पीस थोडे केलेले आहेत, पातळ पातळ काप केलेले आहेत बटाट्याचे. आणि ह्याच्यामध्येच कांद्यासोबतच थोडेसे फ्राय करायचे जेणेकरून थोडेसे सॉफ्ट झाले होईपर्यंत असे चांगले कांद्यासोबत मी हे फ्राय करून घेणार आहे. झिंगा पण म्हणतात आणि काही ठिकाणी कोलमासुद्धा याला म्हणतात. आणि बाजारामध्ये हे अवेलेबल असतं, मिळतं सहजरित्या सुका कोलमा हा. आणि या कोलम्याला मीठ जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे याच्यामध्ये मीठ मी बिलकुल पण वापरलेलं नाही आहे. फक्त लाल तिखट मी घरगुती कांदा लसूण चटणीच इथे 1 ते 1.5 चमचा होईल एवढं घातलेलं आहे तिखट होण्यासाठी. आणि तुमच्याकडं कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जरी घरात नसेल तर आपल्याला मार्केटमध्ये ही कोल्हापुरी कांदा लसूण चटणी मिळते. आणि एकदम टेस्टी असं बनते हा कोलमा नुसत्या कांदा लसूण चटणीमुळे. आणि आपल्याला मीठ बिलकुल पण वापरायचं नाही, लक्षात ठेवा. या कोलम्यामध्ये त्यांनी मीठ लावूनच चांगला सुकवलेला असतो, कारण मीठ घातल्याशिवाय ही जास्त काळ टिकत नाही. त्याच्यासाठी मीठ लावूनच त्यांनी सुकवलेला असतो, चांगला वाळवलेला असतो कोलमा हा. त्यामुळे मिठाचा वापर केलेला नाही. आणि थोडासा आंबटपणा येण्यासाठी वरतून ह्याच्यात मी 3-4 असे आमसूल घातलेले आहेत. चिंचसुद्धा असेल तर चिंचसुद्धा घालू शकता. आणि बटाट्यामुळे हे चांगला बटाट्यासोबत कोलमा लागतो. मी आता हा चांगला फ्राय करून घेतलेला आहे तव्यात कोलमा, त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही. एकदम साधारण अर्धी वाटी होईल एवढंच थोडंसंच पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे कोलम्यासाठी, जास्त वापरणार नाही आहे. आणि अर्धी वाटी ते पाऊण वाटीमध्येच हा कोलमा चांगला 10 मिनटं लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे.
हे पाणी घालून चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं कमी वाटत असेल तर आणि थोडंसं मी घालून घेणार आहे, एक पाव साधारण वाटी होईल एवढं पाणी. आणि एक 10 मिनटं 15 मिनटं मी लो फ्लेमवरतीच ठेवणार आहे गॅस. मीडियम हाय ठेवायचं नाही तर लगेचच तो करपण्याची शक्यता असते. त्यामुळे मी लो फ्लेमवरतीच एकदम चांगला असा गोलमा शिजवून घेणार आहे. त्यामुळे एकदम छान असा टेस्टी हा बनतो. मी ह्याच नेहमी रेसिपी ह्याच पद्धतीने बनवते. एकदम टेस्टी अशी रेसिपी होती. एकदम छान असा टेस्टी गोलमा होतो आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा आवडेल ही रेसिपी. आणि गोलमा हा एकदम कांदा आणि तिखट घालून झटपट बनणारा आहे. आपल्याकडे भाजीला काय नसेल तर आपण एकदम फास्टमध्ये असं बनवू शकतो आणि या भाकरीसोबत एकदम छान असं टेस्टी बनतो आहे. आणि आपल्याला हे आता मी झाकून ठेवलेला आहे गोलमा आणि 10 मिनटातच लो फ्लेमवरती हा चांगला शिजून तयार आहे. पाहू शकता एकदम चांगला पण शिजून याचा कलरसुद्धा छान आलेला आहे. नुसतं तिखट आणि कांद्यामध्येच हा गोलमा तयार होतो. आपल्याला मीठ घालायचंच नाही, ऑलरेडी याच्यामध्ये होतं. आणि आंबटपणा येण्यासाठी मी 3-4 लसूण आमसूलच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये कैरीसुद्धा आपण घालून असा आंबट तिखट गोलमा करू शकतो. एकदम छान लागते. कैरीसुद्धा अशी कच्ची कैरी असते ती चिरायची आपल्याला आणि आपल्याला घालून ह्याच्यामध्ये गोलम्यामध्ये घालायची आहे. जसं मी बटाटा घातलेला आहे इथं, तसंच आपल्याला एक कैरी घेऊन त्याच्यामध्ये कैरी घालून हा गोलमा खूप छान असा आंबट तिखट होतो. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तो पण सर्वांना धन्यवाद.